नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ चालू घडामोडी 2024चे महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये मी कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला पुढील येणाऱ्या तुमच्या पेपर्समध्ये खूप महत्त्वाचे ठरतील। त्यामुळे तर हा व्हिडिओ तुम्ही सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारताची संरक्षण निर्याती किती टक्क्यांनी वाढलेली आहे? भारताची संरक्षण निर्याती किती टक्क्याने वाढली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 23% भारताची संरक्षण निर्याती वाढलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशाला भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पराभूत केले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक खाजगी विद्यापीठे हे आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। भारताच्या 2024च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित राहणार आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष हे भारताच्या 2024च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, 2024च्या खेलो इंडिया यूथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये 2024च्या खेलो इंडिया यूथ स्पर्धा ह्या होणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात कोणता दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 16 जानेवारी हा दिवस भारतामध्ये स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन, देशात 2023मध्ये सर्वाधिक वाघांचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे महाराष्ट्र राज्यात। तर देशात महाराष्ट्र या राज्यामध्ये 2023मध्ये सर्वाधिक वाघांचे मृत्यू हे झालेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, निपाह विषाणू विरुद्ध पहिली लस कोणी तयार केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने निपाह विषाणू विरुद्ध पहिली लस ही तयार केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, यावर्षीचा 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम हा कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे लखनौ या ठिकाणी या वर्षीचा 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम हा आयोजित केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा 2021चा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे हिराबाई कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा 2021चा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक येथे पार पडलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने सर्वसाधारणपणे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याने नाशिक येथे पार पडलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सर्वसाधारणपणे विजेतेपदे पटकावलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणते राज्य द्वितीय क्रमांकावर राहिले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे हरियाणा या राज्याने 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात द्वितीय क्रमांक हा पटकावलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर 2023 ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे दीप्ती शर्मा ही महिला क्रिकेटर 2023 डिसेंबरला ICC प्लेयर ऑफ द मंथ ही ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळात कोणते अभियान हे राबविण्यात येणार आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे रस्ते सुरक्षा अभियान हे महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळापर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे टिम साऊथी हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गंगा सागर मेळा दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये गंगा सागर मेळा हा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौदलाने नुकतेच खरेदी केलेले स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचे नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे दृष्टी 10 हे त्या ड्रोनचे नाव आहे जे भारतीय नौदलाने नुकतेच खरेदी केलेले स्वदेशी बनावटीचे ड्रोन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे भूटान या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने टेनिस खेळातील युनायटेड कप हा जिंकलेला आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे जर्मनी या देशाने टेनिस खेळातील युनायटेड कप हा जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत आलेला उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोहम्मद शमीसह किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 26 खेळाडूंना मोहम्मद शमीसह अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, चांदोबी महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे आसाम या राज्यामध्ये चांदोबी महोत्सव हा नुकताच साजरा करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाटा पॉवरने अलीकडेच कोणत्या राज्यात 70,000 कोटी गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे तमिळनाडू या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदाराला यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार हा जाहीर झाला आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. आणि याच वर्षी श्रीकांत शिंदे यांना पण संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झालेला आहे, ते पण या वर्षीचा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे अहमदाबाद या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 8 जानेवारीला पृथ्वीचा परिभ्रमण दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर हा पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 4 जानेवारी 2024ला जागतिक ब्रेल दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, आपत्तीच्या पूर्वसूचना देण्यासाठी राहतवानी केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपत्तीच्या पूर्वसूचना देण्यासाठी राहतवानी केंद्र हे सुरू करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने सामूहिक सूर्यनमस्कार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे गुजरात या राज्याने सामूहिक सूर्यनमस्कार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच नाव बदललेले माणिकेश्वरी विद्यापीठ हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे ओडिसा या राज्यात. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच नाव बदललेले माणिकेश्वरी विद्यापीठाचे पूर्वीचे नाव काय होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे कलाहंडी विद्यापीठ हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले सबमरीन टुरिझम अलीकडे कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये पहिले सबमरीन टुरिझम हे उघडण्यात आले आहे. नेक्स्ट, तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.